Welcome to session 5, equation of line in standard form. Okay, this is the standard line, x-axis. This is also one of the standard line, y-axis. Then what is equation of x-axis? We know that every point on x-axis, every y coordinate on x-axis is 0. It is called as a equation of x-axis. Similarly, equation of y-axis, on y-axis every x coordinate is 0. This is nothing but the equation of x-axis. Equation of line, समजा ही लाइन आहे पॅरलल टू x-axis. ही किती आहे? ह्या कोणत्या ॲक्सिसला इंटरसेक्ट करते? y इक्वल टू समजा हा 0b किंवा 0 मायनस b. इक्वेशन ऑफ लाइन पॅरलल टू x-axis. एक्स ॲक्सिसला जी पॅरलल आहे ती y इक्वल टू प्लस असेल, मायनस असेल. b हा रियल नंबर आहे. सिमिलरली इक्वेशन ऑफ लाइन पॅरलल टू y ॲक्सिस, x इक्वल टू प्लस मायनस a. दीज आर द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लाइन्स. ओके, हे काय आहे? स्टँडर्ड फॉर्म ऑफ लाइन. Then turn towards equation of line in point slope form. Means this is a line in which, say, point is given a, x1, y1, and slope of this line is given. Then what is the equation of such a line or such a type of any line? पॉइंट दिला आहे, एक लाईन आहे, तिच्यावरचा पॉइंट माहिती आहे. मग आपण काय करतो माहिती आहे ना, लोकस आहे. लाईन म्हणजे काय? सेट ऑफ पॉईंट्स आहे. मग आपला एक पॉइंट घेऊ. लेट पी एक्स वाय बी एनी पॉइंट ऑन लाईन विच, कशी आहे ती? passes through given point a, x1, y1 and slope m. ओके, मग हा त्या लाईनवरचा एनी पॉइंट आहे. समजा हा x1 y1 असेल तर हा काय आहे? p xy आहे, ज्या लाईनचा स्लोप यम आहे. आणि मग जर दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती असतील तर स्लोप ऑफ ए पी काय फॉर्म्युला? डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट वाय मायनस y1 अपॉन x मायनस x1 अँड विच इज इक्वल टू यम बिकॉज इट इज गिवन टू यू. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा अँड देअरफॉर y मायनस y1 इक्वल टू यम इंटू x मायनस x1. यम म्हणजे स्लोप आहे, माहिती आहे तुम्हाला. अँगल दिला असेल तर टॅन घ्यायचा, दोन पॉईंट दिला असेल तर डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट आपण डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट. ओके, हा स्लोप आहे. स्लोप मिळाला y मायनस y1 इक्वल टू यम इंटू x मायनस x1. समजा ही लाईन ओरिजिनमधून जात असेल तर if line passes through instead of x1 y1 origin मधून जात असेल तर काय होईल? x1 y1 ऐवजी आपण काय पुट करणार? 0 0 पुट करणार. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन इज y मायनस 0 इक्वल टू यम इंटू x मायनस 0 म्हणजेच y इक्वल टू
mx. आणि हे झालं इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. कुठून जाणाऱ्या लाईनचं? ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं. ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनमध्ये फक्त एक्स आणि वायच्याच टर्म असतात. तिला म्हणतो आपण इक्वेशन ऑफ लाईन थ्रू ओरिजिन. ओके, नाव टर्न टुवर्ड्स एक्झाम्पल ऑन दिस कन्सेप्ट. बघा प्रॉब्लेम. राईट द इक्वेशन ऑफ लाईन parallel to y-axis and at a distance of 5 units from it to the left of it. काय त्याचं इक्वेशन? ओके, दिस इज अ y-axis, दिस इज अ से x-axis, लेफ्ट वायच्या लेफ्टला. हा समजा 5 इतक्या डिस्टन्सवरती लाईन आहे. डिस्टन्स 5 आहे. ओके, डिस्टन्स 5 आहे आणि ही वाय ॲक्सिसला कशी आहे? पॅरलल आहे. मग हिचं इक्वेशन काय येईल? वाय ॲक्सिसला पॅरलल ती एक्सच्या किती डिस्टन्सवरनं जाईल? हा पॉईंट इथं काय आहे? 0 आहे. इकडे संख्या कशी असतात? निगेटिव्ह. मग तो पॉईंट काय येईल? -5 0. म्हणजेच या लाईनचं इक्वेशन काय येईल? x - 5. इक्वेशन ऑफ लाईन parallel to y axis is x equal to -5 का to left side of it. y ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला आहे म्हणून निगेटिव्ह. राईटला असता तर पॉझिटिव्ह आला असता. दिस इज द प्रॉब्लेम. संपलं तुमचा प्रॉब्लेम. एकदम सिम्पल. ओके, next problem. Write the equation of the line parallel to x-axis and at a distance of 4 units. above म्हटलं का? below म्हटलं का? नाही म्हटलं. from the point -2 3. where -2 3? here your coordinates -1 -2 -3. here 1 2 3 -2 3 -2 3. this is a point say. ओके, इथपासून 4 इतक्या डिस्टन्सवरती असणारं, पण कसं? एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन काढायची. मग इथून 4 इतकं डिस्टन्स, हे किती आहे ऑलरेडी? हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स म्हणजे वाय ॲक्सिस 3 आहे. 4 इतकं डिस्टन्स म्हणजे इथं. आणि इथं काय येईल माहिती आहे ना? -1. ही पहिली लाईन येईल किती? y इक्वल टू -1 इतक्या अंतरावर. आणि दुसरी लाईन काय येईल माहिती आहे ना? दुसरी लाईन काय येईल? अबोव येईल. कारण का? अबोव बिलो काही म्हटलं नाही. मग इथून पुन्हा 4 ॲड करा. मग आता ऑलरेडी 3 आहे तर ही लाईन येईल किती डिस्टन्सवरती येईल माहिती आहे ना? 7 इतक्या डिस्टन्सवरती येईल. y इक्वल टू 7. मग कसं काढायचं? कसं काढलं आपण? अँड देअरफॉर लाईन्स पॅरलल टू एक्स ॲक्सिस फ्रॉम -2 3 आर y -3 इक्वल टू +-4. ओके, म्हणजेच कोणते? y -3 इक्वल टू 4 और y -3 इक्वल टू -4. म्हणजेच y इक्वल टू 7 और y इक्वल टू -1. y -3 काय केलं आपण? y पासून घेतो ना, मग ओरिजिनच इथं शिफ्ट केला. ओरिजिन शिफ्ट केला की मग हा तुमचा नवीन एक्स कॉर्डिनेट x - x1 x - h हा तुमचा कॉर्डिनेट तयार होतो, तो न्यू कॉर्डिनेट. आणि हे झालं तुमचे 2 लाईन्स पॅरलल टू एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट्स फ्रॉम गिव्हन पॉईंट. ओके, थर्ड प्रॉब्लेम. फाइंड इक्वेशन ऑफ द लाईन having slope 1/2 and containing the point. Here what is to be given?
स्लोप काय दिला आहे आपल्याला, स्लोप दिला आहे, किती दिला आहे 1/2. आणखी काय दिलं आहे, पॉईंट दिला आहे, पॉईंट इज डिनोटेड बाय x1 y1 which is equal to 3 minus 2 and therefore equation of line in कोणता slope point form is formula first y minus y1 equal to m into x minus x1, that is y minus y1 equal to m x minus x1. ओके, ह्या 2ने काय करा, आपण आहे तिकडे गेल्यावर काय होईल, इंटू होईल, 2y मायनस मायनस प्लस 2 इंटू 2 4 इक्वल टू x मायनस 3. x पॉझिटिव्ह राईटला आहे, जिकडे x पॉझिटिव्ह तिकडे बाकीच्या टर्म घेऊन जा, म्हणजेच काय होईल, x मायनस 2y 4 इकडे आला, मायनस 3 मायनस 4 मायनस 7 इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. हे काय आहे, रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. सिंपलसा प्रॉब्लेम. ओके, फाइंड पुढचा प्रॉब्लेम, फाइंड इक्वेशन ऑफ लाइन containing the point 4 3 and having inclination 120 degree. फोर्थ प्रॉब्लेम. मग आपण काय करूया, हियर पॉइंट इज काय दिलं आहे 4 3. इन्क्लिनेशन, इन्क्लिनेशन म्हणजे माहिती आहे ना, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला कोन. अँड देअरफॉर इन्क्लिनेशन माहिती असेल तर स्लोपचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे ना, टॅन थीटा म्हणजेच टॅन 120 म्हणजेच टॅन 90 प्लस 30 आणि 90 प्लस 30ला क्वाड्रंट कोणता आहे, सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंडमध्ये टॅन निगेटिव्ह असतो आणि 90मुळे याचं रूपांतर कॉट 30 आणि कॉट 30 इज अ रेसिप्रोकल ऑफ टॅन 30. टॅन 30 1/√3 आहे म्हणून कॉट 30 मायनस √3 आहे. मिळाला स्लोप, पॉईंट मिळाला, स्लोप मिळाला. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन through the point 4 3 and having slope minus √3 is formula y minus y1 equal to m into x minus x1, that is y minus 3 equal to minus √3x plus 4√3. x निगेटिव्ह आहे, या सगळ्या टर्म लेफ्टला जाऊ द्या, तुमचं इक्वेशन तयार होईल x √3 किंवा √3 इंटू एक्स प्लस वाय मायनस 3 मायनस 4√3 इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन, इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. नेक्स्ट प्रॉब्लेम, फाइंड इक्वेशन ऑफ द लाइन containing the origin and having inclination 60 degree. Means here point is 0 0, okay, and slope म्हणजेच m इक्वल टू tan 60 डिग्री आणि tan 60ची किंमत आहे √3. दोन प्रकारे शोधता येईल, डायरेक्ट y इक्वल टू mx कारण ओरिजिनमधून जाणारी लाईन आहे,
देअरफॉर जर माहिती असेल तर इक्वेशन ऑफ लाईन थ्रू ओरिजिन इज, जी लाईन ओरिजिनमधून जाते ती या प्रकारची असते. म्हणजेच y इक्वल टू √3 इंटू एक्स, म्हणजेच एक्स पॉझिटिव्ह कुठल्या बाजूला आहे, राईटला, तिकडचा y इकडे आणा, मायनस y इक्वल टू 0. ऑर आपला नेहमीचा फॉर्म y मायनस y1 इक्वल टू m इंटू एक्स मायनस x1. टाका किंमत, ओरिजिनमधून जाते, स्लोप √3 आहे, एक्स मायनस 0, म्हणजेच y इक्वल टू √3x आणि म्हणून √3 इंटू एक्स मायनस y इक्वल टू 0. कसंही सोडवा, ॲन्सर सेम येतं. दोन्ही मेथड एकाच वेळेला वापरू नका, तुमचा लॉस होईल. ओके, एकदम सिम्पल पार्ट आपण बघितला, स्लोप पॉईंट फॉर्म. पुढचा इक्वेशनचा प्रकार आहे इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. दिस इज आवर कोऑर्डिनेट सिस्टम. दिस इज अ लाईन with slope m and length of y intercept is c. This is origin, this is our x axis, this is our y axis. अशा लाईनचं इक्वेशन. इंटरसेप्ट म्हणजे कोणता आहे, हा y इंटरसेप्ट आहे. आणि मग या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय येतील माहिती आहे ना, y ॲक्सिसवरचा आहे. y ॲक्सिसवरचा प्रत्येक x कोऑर्डिनेट काय येतो, 0 येतो. काय आहे, मग या लाईनवरतीही आपण काय घेतला, आपला एक पॉईंट घेतला. लेट P XY बी any point on line L having slope m and y intercept c, and therefore a 0c point on कशावरचा आहे, y axis and line आहे. and therefore जर पॉइंट माहिती आहे तर स्लोप ऑफ AP काय फॉर्म्युला, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, डिफरन्स इन y कोऑर्डिनेट अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट. बट स्लोप काय आहे, दिलेला आहे, म्हणजेच y मायनस c अपॉन x, म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. अँड देअरफॉर mx इक्वल टू y मायनस c आणि म्हणून y इक्वल टू mx प्लस c. इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. याच्यात m आहे स्लोप, m काय आहे, स्लोप आहे, आणि c आहे y इंटरसेप्ट. एक्स ॲक्सिसवरचं नाही, y ॲक्सिसवरचा इंटरसेप्ट आहे. ही पण लाईन इथल्या ऐवजी जर ओरिजिनमधून गेली तर हा सी काय होईल, 0 होईल. आणि पुन्हा तुमचं इक्वेशन काय येईल, y इक्वल टू mx, ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन. ओके, याच्यावरचे बघूया 1-2 प्रॉब्लेम्स. बघा प्रॉब्लेम, फाइंड इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग स्लोप -3/4 अँड y इंटरसेप्ट 5. दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. हियर स्लोप m इक्वल टू -3/4. देन आणखी काय दिलं आहे, y इंटरसेप्ट, त्यालाच आपण c म्हणतो, तो काय आहे 5. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन, देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन in slope intercept form is
वाय इक्वल टू एम एक्स प्लस सी. टाका किमती. दॅट इज वाय इक्वल टू व्हॉट इज एम -3y4x प्लस सी 5 मल्टिप्लाय बाय 4. काय केला मी 4ने मल्टिपल केला. तुम्हाला काय मिळेल 4y. इथं 4ने मल्टिपल केलं तर +4/4 कॅन्सल होईल म्हणजे काय राहील -3x आणि 4ने मल्टिपल केलं तर 20. एक्सला निगेटिव्ह आहे. शिफ्ट ऑल द टर्म मेक एक्स फर्स्ट टर्म पॉझिटिव्ह. एक्स पॉझिटिव्ह करायचं असेल तर तिकडे घ्यावे लागेल. जा घेऊन 3x प्लस 4y. 20 पण लेफ्टला गेल्यावर काय होईल निगेटिव्ह आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. हे झालं तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके. तिसरा फॉर्म, तिसरा टाइप डबल इंटरसेप्ट फॉर्म. means what? This is y axis. Say this is a x axis. Origin y axis. This is the type of line. Double intercept means both intercepts on, suppose x intercept is a, y intercept is b, then what is the equation of the line? If x intercept, then suppose this point is a, whose coordinates is a0. y axis y intercept किती आहे b, तो coordinate आहे 0b. हा आपला पॉइंट आहे. काय केला मी लेट p x y b any point on line which makes intercepts a and b on coordinate axis x and y axis respectively, and therefore a0 and b 0b b points of intersection on x and y axis and also on line also, and therefore slope of AP is same as slope of AB. AP चा स्लोप आणि AB चा स्लोप सेम येईल कारण लाईन तीच आहे. एका लाईनच्या किती ठिकाणी घेतला स्लोप तरी तोच येणार. कोऑर्डिनेट माहिती आहे AP y-0 अपॉन x minus a equal to slope of AB y2 minus y1 upon x2 minus x1, y2 minus y1 upon x2 minus x1. सिम्प्लिफाय करा. काय मिळेल y upon x minus a equal to b upon minus b upon a किंवा b upon minus a. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. देअरफॉर काय होईल ay इक्वल टू मायनस बी एक्स प्लस ए बी. निगेटिव्ह शिफ्ट करा. निगेटिव्ह शिफ्ट केल्यावर काय होईल बी एक्स प्लस ए वाय इक्वल टू ए बी. याला काय करायचं आहे आपल्याला डिवाइड बाय ए बी. ए बीने डिवाइड करा म्हणजेच काय बी एक्स अपॉन ए बी प्लस ए वाय अपॉन ए बी इक्वल टू ए बी अपॉन ए बी. काय शिल्लक राहील एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू 1 आणि याला म्हणतो आपण इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेप्ट फॉर्म. याला म्हणतो आपण इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेप्ट फॉर्म.
एक्झाम्पल बघूया त्याच्यावरचं. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन विच मेक्स इंटरसेक्ट -7 and 5 ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस. मग हिअर A equal to -7, B equal to 5. What is this? These are the intercepts on x and y axis, and therefore equation of line is काय formula? x upon a plus y upon b equal to 1. That is x upon -7 plus y upon 5 equal to 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5x -7y upon -7 into -35 equal to 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5x -7y इक्वल टू -35 एका बाजूला घ्या आणि ही मिळेल तुम्हाला लाईन. आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन आणि हॅन्स आवर ॲन्सर. अशा प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम पुढच्या सेशनमध्ये बघू. आपतील बाय बाय.